राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। नमस्कार। काल रात्री ब्राह्मणवाडा गावात एक सशस्त्र असा दरोडा पडला, बरोबर? कनेरोळ येथील गावामध्ये ही घटना घडलेली, कनेरोळ येथील। तर म्हणजे कशा प्रकारे झाली? रात्री 2:30च्या दरम्यान ना आमच्या फळीचा दरवाजा उघडताना एक पारीसारखं कटावट होतं, आतमध्ये एंट्री केली जायची। त्यावेळेस मंडळी जागी झाली आवाज आल्यामुळे, त्यांनी लगेच मंडळीला आमचं म्हणजे कंटिन्यू 6 माणसं होती, आमच्या हॉला 5 माणसं डायरेक्ट आतमध्ये आली आणि 2 जणांनी मंडळीला असं कोपऱ्यात दाबून धरून दिला। ते कानात ते चाकू दाखवला आणि कानात ते काढून घेतलं, गाड्याचं ते मंगळसूत्र ते काढून घेतलं आणि 3 जण माझ्या गाड्या त्यांनी। 5 ते 6 जण होती का? 6 जण होती, 6 जण होती। किती वाजताची घटना आहे? रात्री 2:30 वाजताची। 2:30 वाजताची। आणि माझ्या गाडीनंतर मला गाजाने मारलं, त्यांनी चाकूने वार केले, गाजाने पायानं वार केले। अजून काय काय हत्यार होती त्यांच्याकडे? हत्यार त्यांच्याकडे ना ते एक दरवाजा तोडायचं होतं आणि गज होते त्यांच्या हातात, चाकू होते, दोघांच्या हातात चाकू होते। म्हणजे लय वेळ झाला फटका आणि आम्ही आरडाओरडा केल्यामुळं ती मुलगी बाहेर निघाली, दरवाजा उघडून 2 माणसाच्यामुळं ती बाहेर निघाली। परत त्याचा पाठला केला, तिला मारलं, बाहेर हातावर मारले, मला वार केले, सगळं मुक्का मार दिलेला। ह्या घटनेत ते लहान बाळ पण होतं का? ते लहान बाळ होतं, 2 महिन्याचं बाळ आहे। बरं, याच्या आधी आमची अशी चोरी झालेली आहे, पहिल्या पण चोऱ्या झालेल्या? पहिली सुद्धा एकदा झालेली, पण त्यावेळेस मी हे केलं होतं। आता आम्ही हे दुसऱ्यांदा झालं, पण आम्हाला पुढे कोणी असं न्याय भेटलं असं काहीच नाही। पोलीस आले होते काय तुमच्या घरी? आता सकाळी आले पोलीस आली होती म्हणजे 112 नंबर केलं ना। हा ते आले, त्यांचं नाव नंबर हा ते पाहणी करून गेलेली, पंचनामा झालेला आहे का चोरीचा? पाहणी करून गेले त्यांनी, माझे फोटो काढून घेतले। हो, काय बोलले ते पोलीस? काय तसं काय बोलले नाही। तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडून? आता काय शासनाकडून सगळ्यांना संरक्षण दिलं पाहिजे ना। असं जर झालं प्रत्येक ठिकाणी झाल्यावर, समजा लेडीजच्या बाबतीत काय जर झालं तर काय करायचं असेल? कनेरोळ मध्ये भीतीचं वातावरण आहे याच्यामुळे सध्या, पूर्ण भीतीचं वातावरण आहे ना। अजून किती घरं फोडली काय असं तिथे त्या परिसरात? तसं ते मुकेशच्या घरी गेले, पण त्यांनी नाही त्याला काही दरवाजा फक्त तुमच्या घर म्हणजे तुमच्या इकडचं जास्त नुकसान आहे तुमच्या घरचं? मारहाण जास्त झालेली आहे? कुठे कुठे मारहाण झाली तुम्हाला? मारहाण मला मांड्याला गजाने हाणले, खोब्याला हाणले, खवाटावर हाणले। या ताईंना तिला पाठीत हाणलेलं, हाताला वार केलेला, जिथं दिसत तसं। किती 5 ते 6 जणांची टोळी असेल का? पूर्ण होते, 5 जण घरात आले, 1 जण बाहेर झाला, 2 वाटत। जवळजवळ नुकसान किती रुपयाचं आहे तुमचं? काय आता आमचं कसं आहे, 2-2.5 तोळा सोने गेलं। 2.5 तोळे सोने, गळ्यातील मंगळसूत्र वगैरे? मंगळसूत्र होतं आणि मंडळीच्या गळ्यात कानाचं होतं। डिलिव्हरीसाठी इकडे घरी आलेले, आमचे डिलिव्हरी पेशंट ते, त्याच्यामुळे आमच्याकडे घरी आलेले तिचं पण आणि म्हणजे अशी कॅश वगैरे नेलेली का त्याने घरातली? काय पण कॅश नाही नेली, फक्त सोनं नाणं घेऊन गेलेली? आरडावर आम्ही सभापेक्षा जास्त आरडलो, त्याच्यामुळे ते बाहेर। तुमच्याकडे लहान बाळ होतं, मग तुम्हाला सुद्धा त्यांनी मारहाण केली? त्यांचा आवाज आला, मी उठून आले ना बाहेर, त्यांनी पण मला मारहाण करायला सुरुवात केली। म्हणजे पोलिसांनी कडक कारवाई करणे गरजेचे आहे तसं, कारण लहान आपत्ती असताना ही मारहाण झालेली तुम्हाला। हो, पोलिसांकडून कडक कारवाईची अपेक्षा आहे तुम्हाला? चोर पकडले विविध, म्हणजे आता सध्या जर पाहिलं तर अकोले तालुक्यात बऱ्याचशा चोरीच्या घटना सध्या सुरू आहेत, तुम्ही पाहिलं तर। नुकतीच 2 दिवसापूर्वी कुतुळ एक अशीच घटना घडली जी तुमच्या सोबत झालेली। चालेल, धन्यवाद। तिला कळलं, पण तिला वाटतं बेडरूमचा दरवाजा पोर उठले आणि तेवढे त्यांनी काय केलं, हिला उठवलं, हिला लगेच
हे त्याला नाही म्हणलं ते दारू गळ्यांना मी जागीच होते मी पाहिलं म्हटलं पोरगी का उडली काय नाही असं कुठं लागलेलं आहे? मुक्का मारले. बाकी नाही कुठं लागलं. असं काम होतं ना असं मारायला लागलो होतं. मी दोघांचं दोघींच्या गळ्यात मंगळसूत्र होतं ना, पाण्याचं हे ओढून द्या. तिचं कानच लगेच एखाद्याला उचक म्हणला. पण तेवढ्याच ना मी आम्ही आठ दिवस हांत राहिला असं मी प्रतिकार शक्ती त्याच्यात आहे ना. रात्री एक साहेबांना म्हणा मोठी चोरी झाली त्यांना म्हणजे माहित असेल कदाचित, कारण मी सांगितलं होतं रात्री. फोन करा, मी बोलतो त्यांच्यासोबत. सूर झालेली एवढा जास्त गज होते चाकू इथे असं नाही चाकू दाखवते म्हणले गपची बस चाकू दाखव ना. एवढा मोठा चाकू होता. चाकू होता माझा असं दाबून जात चाकू असं माझं घेतलं. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.